एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नायसा मॅडमचे आज हिंदी पेपर होता. बसमध्ये बसली, कंपाऊंडच्या बाहेर बस गेली, तेवढ्यात मेसेज आला की स्कूलला सुट्टी आहे. मग काय खुश बघा, खुश. बस परत आली, सोडलं म्हणत आणि एवढी खुश आणि सुट्टी आहे, सुट्टी आहे म्हणून. सो खेळून झालेलं आहे. फाल्गुनी तिला ते गिफ्ट दिलेलं ते. मग टिफिन पण खाऊन झालेलं आहे. आणि मावशीला जे गिफ्ट दिलेलं ते थोडंसं तिचं साईज इश्यू झालं म्हणून मग मी विचारलं की आत्ताच जाते आणि चेंज वगैरे करून आणते. सो चला, तर मी म्हणते नाही चला मी चालली आहे मार्केटला. तर असं होते मला बघायचं आहे माझ्या स्कूल टायमिंग्समध्ये तू कोणत्या मार्केटमध्ये जाते, मला पण यायचं आहे तुझ्याबरोबर असं. तर आंटी आहेत घरी, म्हणजे आता वर्कर्ससुद्धा येण्याचा टाईम होईल. सनी आता जाईल थोड्याच वेळात हॉस्पिटलला. सो आंटींना थांबवले, आंटींना बोलली पाऊस थांबले तोपर्यंत मी जाऊन येते, कारण एवढी मोठी गाडी घेऊन जाण्यात काही अर्थ नाही आहे. तिथे पार्किंग नाही मिळत, काय नाही. पाऊस थांबला आहे तर मग मी 2 व्हीलरवर फटाफट जाऊन येते. चलो चल. रे बघा रडा रड रड बघा. मी काय करू, पाऊस आलाय. अगं पाऊस आला, आपण भिजू 2 व्हीलरवर. आमच्याकडे रेनकोट आहे, रेनकोटमध्ये पण भिजलाच जातो ना माणूस. आणि त्यात मला कपडे चेंज करायचे, ते कपडे पण गाडीवर ओले होऊन जाणार नाही. असं मग तू जा वर, जा वर जा. तिला काय यायचं होतं, तर बाईकवर जायचं होतं. मला क्लिअर कट आवाज येतो आणि पाऊस स्टार्ट झालेला आहे. आणि एकदा चालू झाला ना, आणि आज तर रेड अलर्ट सांगितलं आहे. एकदा चालू झालं की ते खूप पडणार आहे पाऊस. चल लवकर, चल चल जाऊन येऊ आपण. Everyone, good morning and welcome you all to Rachna's Navinger World. Me, I Sunny, and this is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. मी चाललो आता हॉस्पिटलला. पाऊस जोरात आहे, सो स्कूल्स बऱ्यापैकी रायगड जिल्ह्यात बंद केले आहेत आणि खूप साऱ्या ठिकाणी पण बंद केले आहेत ॲज अ प्रिकॉशनरी मेजर. चाललो हॉस्पिटलला, सो लेट्स गो. Back to home. Yes. सकाळपासून काही आम्ही शूट नाही केलं. घरात सगळं गडबड, डोकं चालणं बंद झालंय माझं. म्हणजे काहीच डोकं नाही चालत, काही कॉन्टेंट नाही, काही नाही डोकं चालत नाही. आवाज फक्त. सो सनी आला हॉस्पिटलवरनं, क्लिनिक करून सगळं काय झालं. सो तुम्हाला माहितीच आहे की आजी आणि मावशी आहे. सुजू मावशी गेली घरी आणि आजी आणि मावशी आहेत अजून. ते आता इकडे 2 दिवस आहेत, मग त्यानंतर ते इकडनं जाणार आहेत ठाण्याला. मावशीकडे थोडे दिवस राहतील. सो ते आहेत. मग सनी म्हटलं की चला आपण त्यांना घेऊन जाऊया. खास करून मला आजीला घेऊन जायचं आहे. खूप सारे आम्ही ऑप्शन्स असं विचार केलं. सनीचं होतं की आपण फार्म हाऊसवर पण घेऊन जाऊ, बट आता एवढी रात्र झाली आणि म्हणजे फार्म हाऊस म्हणजे नॉट एक्झॅक्ट फार्म हाऊस, पण त्या रूटवर छान वाटेल, थोडंसं फ्रेश एअर आणि पाऊस पण मस्त पडलाय. पण एवढं 2 दिवसांपासून भरभरून पाऊस पडतोय ना, आता कुठेतरी जाऊन शांत झाले ना, तर खूप सारा पाऊस पडत होता. मग नंतर असं डिसाईड झालं की आपण जाऊया मॉलमध्ये. बट देन आजी जास्त वॉक नाही करू शकत. मग मॉलमध्ये पण पिक्चर पण मी पाहिलं की कोणता मूवी आहे का, की मूवीला जाऊया. पण मूवी पण नाही आहे, म्हणजे मराठी मूवी एकही नाही आहे. मग असं ठरलं की चला जाऊया मरीन्सला, म्हणजे एक लॉंग ड्राईव्ह सारखं होईल. मी तर आईला सांगितलं की आपण बाहेर जेवायला जाऊया. सो इथे कुठे जाण्यापेक्षा मरीन्स आता काय आमच्यासाठी लांब नाही राहिलेलं आहे, जवळच आहे. लाईक 25-30 मिनिट्समध्ये आम्ही मरीन्सला पोचतो. पाऊस असेल तर नाही उतरायचं, पाऊस नसेल तर उतरू, थोड्या वेळ बसू, आजीला पण छान वाटेल. आय डोंट रिमेंबर की आजीला पण कधी घेऊन गेलोत का तिथे, नाही ना. आणि आजी पण कधी गेली की नाही मला हे पण नाही माहिती आहे. जी गेली की नाही मला हे पण नाही माहिती आहे. आणि अटल सेतूचा एक्सपिरियन्स पण एक वेगळा असणार आहे. सो
असं ठरलं की चला तिकडे जाऊया आणि तिथे जेऊया. आमचं तिकडचा एक स्पॉट आहे आणि आज आहे व्हेज डे म्हणून तिकडचं एक स्पॉट आहे ते म्हणजे शिवसागर, जे मरीन्सला आहे, पिझ्झा बाय द बेच्या अपोजिट लेनला. चांगलं यम फूड आहे त्याचं आणि छान वाटतं त्याचं, म्हणजे आम्हाला आवडतं त्याचं फूड. सो असं काहीतरी आम्ही छोटंसं प्लॅन बनवलंय आणि मग जेवून आम्ही परत रिटर्न येऊया. सो त्यांना काही माहित नाही, त्यांना मी सांगितलेलं की मॉलमध्ये आपण जाऊ. सो लेट्स सी. चला मग निघालोत आता आम्ही. नाही सा हिंदी एक्झामसाठी रेडी आहेस ना तू बाबू? नाही बोलते सर, काय बोलायचं येतं ना तुला? काय थोडस क वालं क ख ग घ अंग च ज झ हा अजून काय मग? त्र तर त्र. तर आमच्या एव्हरग्रीन एव्हरग्रीन स्माइल एवढी गोड आहे. फोटोग्राफर. सो मस्त आज आम्ही त्यांना फायनली घेऊन जाणार आहे मस्त डिनर डेटला. आपला पाऊस पण थांबलेला आहे. पाऊस पाऊस थांबलाय पण म्हणून त्यांनी थांबवलंय ठरवलंय की आजी. आपण आजीला फिरायला नाही मरीन्सला जाऊया. मरीन्सला चाललो पाऊस नसेल तर उतरू, असेल तर गपचूप गाडीत बसू, गाडीत बसून जेवून तिथे रिटर्न जेवून येऊ रिटर्न येऊ. मस्त एन्जॉय ना. मस्त अटल सेतू बघता येईल, मनाचं पूर्ण चला. करून टाक. चालेल चालेल त्याच्या मनात आलं. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगळ मूर्ती मोरया. परंजेश्वरी माते की जय. अनिरुद्ध बापू की जय. चला. फुल हे चालू आहे, एक्सप्लेनेशन चालू आहे आजीला. अटल आजी- सेतू काय आहे, कशावर आहे, किती लांब आहे, काय कनेक्ट करतो सगळं. अबे, इथून एअरपोर्टला पण जाऊ शकतो मावशी. एअरपोर्टला जायला 20 मिनिटात जाऊ शकतो ना. इथून 20 मिनिट्स मध्ये आपण पोहोचतो. मुंबईला पण असंच ना. जरा कमी झालं, कमी झालं. जोरात होतं. मध्येच जोरात. मुंबई 20 मिनिटात मुंबई. आमची तिकडची मुंबई सगळी आमच्या वडिलांनी दाखवली. तिकडची कोणती मुंबई? राणीचा बाग पहिली भायखळाला वगैरे. बूट हाऊस. हो का? बूट हाऊस इथेच, आपण आता आलो तिथे. हो का? हो. वाळकेश्वर. बूट हाऊस तिथेच वरती. सगळी मुंबई दाखवली. हा ना? गाडी चालवायची आहे ते पण. आजीच्या लहानपणीच्या आठवणी. आणि त्या आजोबांनी आपल्या बंधू आजोबांना सगळी मुंबई दाखवली. मुंबई दाखवली. रस्ते बिस्ते आणि बंधू म्हणजे पंजोबांनी, हा आईच्या माझे वडील. आईचे आमची वडील आजोबा. म्हणजे आमची पंजोबा ना. हा. आणि बंधू आजोबांनी बाबांना दाखवली. बाई बाबा रस्ते. बाबा तर फिरायचेच मग. त्यांना काहीच माहिती नव्हतं हे मुंबईचं. सगळं दाखवलं त्यांनी. रोड त्यांना घेऊन जायचं. त्यांना घेऊन जायचे. नंतर आहे मग मी ओरडायला लागली, नका हो अख्खा दिवस म्हटलं त्यांना तुम्ही हे करता. बंधू निघायचे, चला जाऊ आपण. नाही आणि बंधूंचे ना अख्ख्या म्हणजे महाराष्ट्र काय महाराष्ट्र बाहेर सगळे रस्ते पाठव. हो, एवढा पाऊस आहे, एवढा पाऊस आहे. आम्ही मगाशी बोललो पाऊसच नाही आणि आता फक्त पाऊसच पाऊस आहे. तोपर्यंत आमचं मुंबई दर्शन चाललंय. मुंबई दर्शन. ताज हॉटेल. हा, ताज हॉटेल. गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया पण बघितलं. बघितले सगळं. सगळं बघितलं आजीनी. हा ताज हॉटेल. ताज हॉटेल. किती गर्दी येतं काय. रुस्तम हा तो आईस्क्रीम सँडविच. वाला ना? आईस्क्रीम सँडविच. आजी आली मुंबईला मरीन्सला. भात दे. हळू मध्ये ठेव पाय. चौकस समोर आहे सांग. चौकस घेऊन कृष्णगिरी आहे.
हे काय हा बाई आई ना आजीला बाहेर वेगवेगळं मागूया काय सगळं शेअर करू. कोणता सूप टोमॅटो सूप टोमॅटो सूप तिखट नसेल ना टोमॅटो सूप 2 माणसं आहेत टोमॅटो सूपला शेअरिंगला. टोमॅटो सूप आपल्याला नाही सर उद्या खायची उद्या खायची सोळाचा बटाटा वडा इटालियन फॉन्ड्यू पावभाजी. हे काय करते? साधा डोसा मसाला डोसा. साधा डोसा साधा ना. एक दाल साधा खिचडी पण डोसा छान. 1/2 टोमॅटो सूप. हॉट अँड सोर सूप है 2/3. एक पावभाजी, एक पनीर चिली ड्राय. एक साबुदाणा वडा बोलल्यावर तर काय हसायला लागले माझ्या. तंदूरी पनीर. अरे साबुदाणा वडावर नाही पावभाजी तंदूरी पनीर चिली. तंदूरी पनीर चिली क्या अलग रहता है क्या? हाँ वो पनीर टिक्का का हम लोग बना के देते हैं. मतलब कौन सा अच्छा लगता है, पनीर चिली या तंदूरी पनीर चिली? चिली थोड़ा स्पाइसी और का वो रहता हा तंदुरी पनीर. तो नया ट्राई करते हैं तंदूरी पनीर चिली करो. बस वो उठा ना भैया, एक प्लेट उठा. एक ही चाहिए. है. काय चायनीज? सिझलर सिझलर खाते मी? नाही मग सिझलर कशी खाईल? चला कसं होतं जेवण? मस्त आजी पोट भरलं का? भरला भरलं ना? सनीची इच्छा बाबा रनीची इच्छा पूर्ण आणणार झाली. म्हणजे आणणार तो मला माहिती होतं नाही पण ते मनापासून आहे ना त्याचं. आणलं म्हणजे आणलं. त्याला आपण जाऊया मरीन ड्राईव्हला, आणि पण पाऊस काही पण थांबला काही नसता. कारणामुळे मग ते कॅन्सल बिन्सल झालं, पण त्याच्या मनात असतं ना तो त्या गोष्टी तो करतोच. आणि होतात असं आहे, मनात असं ते एकदम प्युअर हार्टली पाऊस सगळं पण प्लॅन. ना. आणि पाऊस पण एकदम आम्हाला उतरायचा तेव्हा पाऊस थांबला. आम्ही मस्त जेवलो शिवसागर मध्ये आणि आता आम्ही चाललो मरीनला, कारण पाऊस नाहीये. तर मरीनला थोड्या वेळ बसून यायचं. थांब जरा, मस्त थोड्या वेळ तिथे बसू, हवा थंड हवा खाऊ. बरोबर आहे. हो लाटा आहेत. कसला आवाज येतो? मस्त वाटतंय बघ. हा मावशी मस्त वाटतंय ना. हवा बघ किती छान. पण गरम नाहीये, थंड हवा नाही, गरम हवा आहे. गरम हवा आहे. कशाला गरम? हा हे बघ किती आहे जोरात. आयसू खाली उतरतो. लहानपणी आली होती. पण तिथे तो गिरगाव चौपाटी, त्याला लागून गिरगाव चौपाटी. आणि तू बोलते ना बूट हाऊस, तेव्हा तो तिकडे बूट हाऊस तिकडे. राणीचा बाग इथे नाही, राणीचा बाग भायखळाला. भायखळा आपण आता तिला आवडतं बॉ.
असू दे असू दे. त्याच्याकडे बघ सनीकडे बघ आजी म्हणते इकडून गाड्या येणार नाही का? नाही इथे नाही ना फुटपाथ आहे आजी. काय? आजी म्हणते इथून गाड्या येईल का? नाही काय नाही काय नाही ती काय गाड्या नाहीये तिथे फक्त चालतात लोक और चना जोरो. जादावाला पण करणार, बीचवाला. तिथे काय ठीक आहे. हा चलो जायचं का आपण? ठीक हा बाय. नाही सर ये ना फोटो काढ. और कैरी कैरी खाणार का तुम्ही कैरी? हे ना तिची कैरी ए अशी फ्रेश वाला अरे ये तर खाना ही चाहिए इधर आने के बाद असं कसं सोडणार आहे ना पोट पडलं असेल तरी खाते मी त्यांना जो आई सुट्टे मी का काय तेवढं पाहिजे हाय. तरी तू पण ये पोलीस स्टेशन दुसऱ्या दिवशी बड्डेच्याच दिवशी पोलीस स्टेशन 12 वाजता किती चालले चला छान वाटलं ना आजी आजीला एवढ्या दिवसानंतर बाहेरची हवा खाऊन बरं वाटलं हवा आवाज येतोय की नाही माहित नाही किती हवा आहे. काय टायटॅनिक वाली चला लागली असती. मग असेल लाईट नाहीये पण आता बघ ना. चलो आता आम्ही निघालोत आमचे नशीब एवढे चांगले आहेत आज आम्हाला आजी आणि मावशीला फिरवायचंच होतं म्हणून साथ दिली पावसाने आम्ही जसं गाडीत बसलो पाऊस सुरू झालेला आहे आजी कसं वाटलं इच्छा आजी छान वाटलं ना मस्त आजीला खूप दिवसानंतर फ्रेश एअर जे आडगावला आहे ते असं खाऊन असं किती छान वारा आला. हो नंतर मस्तच वारा होता. मस्तच वाटलं खूप छान गेली आमची संध्याकाळ चला आता आम्ही निघतो घरी